इथं आपण जे पाहत आहोत ते क्रॉस पॉलिनेशनमधून तयार केलेल्या व्हरायटी आहेत आणि त्या 3000 व्हरायटी आहेत ते हे समक्ष पाहण्यासाठी साहेब आलेले आहेत. तर याच्यामध्ये 3000मध्ये एकही झाड असं तुम्हाला सापडणार नाही की दोन्ही झाडं सारखे आहेत, असं एकही झाड सापडणार. 3000 वेगळेच, प्रत्येक झाड वेगळं आहे इथं प्रत्यक्षात. आणि मग याचा आम्ही डाटा काढतो. प्रत्येक वर्षी ह्याची 10 फळं काढतो रँडमली, लहान मोठे असं काय म्हणत नाही. आणि त्याचं प्रत्येकाची साखर बघतो, त्याच्यातली साल किती आहे, बिया किती आहेत, त्याच्यात साखरेचं किती पर्सेंटेज आहे, त्याचे वजन घेतो. हे सगळं टेबल तयार केलेलं आहे आणि ते टेबलप्रमाणे आम्ही त्याचं 4 वर्षाचे रेकॉर्ड कॉम्प्युटरला फीड असतं आणि त्याच्यावरून आम्ही मग सिलेक्शन करतो की कुठल्या प्रत्येकाला मार्क असतात एक समजा, किंवा बिया किती आहेत ह्याला काही मार्क आहेत, परत गर किती आहे त्याला मार्क आहेत, त्याच्यात गुढी किती आहे त्याला मार्क आहेत, मग सालीचं वजन किती आहे, दिसायला देखणं किती आहे, हे प्रत्येकाला मार्क देऊन मग ज्याचे जास्त मार्क होतात ते झाड आम्ही निवडतो. आणि त्या पद्धतीनं आपण 4 व्हरायटी काढल्यात, 4 पैकी 2 आता लॉन्च करावं. आता ह्या ज्या सगळ्या लाईनीतल्या 3000 व्हरायटी सगळ्या क्रॉस पॉलिनेटेड आहे बघा, तुम्ही बघू शकता. जे पाहाल ते प्रत्येकाची पानं वेगळी दिसतील, साईज वेगळी दिसेल, कलर वेगळा दिसेल, आकारमान वेगळं दिसेल, चव वेगळी असेल आणि गुढी पण कमी जास्त असेल. आणि सरांनी हे बघा इथे तण मेंटेन केलेलं आहे, ठेवलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलंही तणनाशक नाही आहे, त्याला फक्त कटिंग केलं जातं मल्चरच्या साह्याने. आणि या पद्धतीने हे पूर्ण बाग मेंटेन्ड आहे, त्यामुळे झाडांची हेल्थसुद्धा किती सुंदर आहे बघा. आणि परिणाम दिसतोय मातीवर सगळ्यावरच. सर याच्यात आता हे प्रत्येक फळ वेगवेगळं येईल, तर याचं तुम्ही सेल करता का? नाही, सेल करणं होत नाही, कारण व्हेरिएशन असतं त्या ह्याच्यात सगळं, त्याच्यामुळे मार्केटमध्ये तेवढं काही रेट मिळत नाही आणि थोडंसं मागं पुढं पण तयार होतं, म्हणजे एकाच वेळी सगळं तयार होत नाही. मग ह्याचं काय करता सगळ्याचं? नाही, मार्केटला पाठवतो पण ते तसं काय पैसे होत नाही त्याचे. ओके.